सर्वांना जय हिंद. तर SSC GD ची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे की SSC ने काय केले, या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर ॲप्लिकेशन स्टेटस जारी केले. म्हणजेच काय, जे विद्यार्थी SSC GD चं फॉर्म भरले होते, ज्यांची एक्झाम फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होऊ लागली, तर ते जे विद्यार्थी फॉर्म भरले होते त्यांचं फॉर्म ॲक्सेप्ट झालंय का रिजेक्ट झालंय, त्याचं आपल्या या ठिकाणी काय केलं, वेबसाईटवर तर स्टेटस जारी केले. ते आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी, तर सगळ्यात अगोदर लॉग इन करायचं आहे. कशावर लॉग इन करायचं, तर मी एक टेलिग्रामवर लिंक टाकलो, श्रेयस मॅथ्स टेलिग्राम चॅनलवर. SSC ची वेबसाईटवरची जी लिंक आहे ते मी लिंक टाकलो, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर सुरुवातीला काय करावं लागेल, तर लॉग इन करावं लागेल. आता लॉग इन काय करायचं, तर आपलं जे ID रजिस्ट्रेशन ID नंबर आहे आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा तुम्ही. त्याच्यानंतर क्लिक ॲडमिशन सर्टिफिकेटवर क्लिक करायचं. ते झाल्याच्या नंतर मग तिथं तुम्हाला एक्झाम आणि इयर सिलेक्ट करावं लागते. आता एक्झाम कोणती सिलेक्ट करायचं या ठिकाणी, तर CAPF रायफलमॅन GD असं त्या ठिकाणी ऑप्शन राहते, तिथे त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट इयर कोणतं सिलेक्ट करायचं, तर 2025, कारण 2025 साठी आपण अप्लाय केला होता. त्याच्यानंतर क्लिक ऑन चेक स्टेटसवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचं एक्झाम डेट किती आहे, त्याच्यानंतर कोणती टायमिंग म्हणजे पेपरचा टायमिंग किती आहे ते येणार आहे. आणि खाली सगळ्यात खाली काय, ते फॉर्म ॲक्सेप्टेड म्हणून असं ग्रीन कलरमध्ये लिहून येते. आणि जर समजा तुमचं जर फॉर्म रिजेक्ट झालं तर त्या ठिकाणी रिजेक्टेड म्हणून येणार आहे. हे सगळ्या विद्यार्थ्यांनी एकदा चेक करायचं आहे. आता सर्व्हर म्हणजे थोडंसं सर्व्हर प्रॉब्लेम आहे, कारण सगळे विद्यार्थी एक साथ चेक करायत. जर कोणाचं आता जर होत नसेल तर थोडं संध्याकाळी निवांतमध्ये बघायचं, पण येऊन जाते सर्व्हर कमी होऊन आपापलं जे स्टेटस आहे ते आपल्याला दिसून येते. ते झाल्याच्या नंतर जे की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे आपल्याला करायचं आहे, आता एक्झाम तर आली. आता कोणाचं एक्झाम 4 तारखेलाच आली असेल, कोणाचं 22, 25 असं गेली असेल, XYZ समजा. पण जे तुम्हाला आता या ठिकाणी करायचं आहे, कारण डेट आपल्या हातात नव्हती, ते SSCच्या हातात आहे. डेट तर आली, जे डेट आहे ते ॲक्सेप्ट करावं लागेल. ज्याही डेटला आपल्याला द्यायचं, जसं समजा कोणाची फर्स्ट शिफ्ट असेल तर त्यानं माइंडसेट बदला. आपलं पहिल्यांदा कोणतं बदलायचं, की आता माझं पहिल्या शिफ्टला आले कसं होते काय नाही, की तुम्ही आता, कारण हे जे टाइम तुमचा आहे ना आत्ताचा, ते तुमचा कॉन्फिडन्स वाढायचा टाइम आहे. आणि ते डेट आल्याच्या नंतर तुम्ही जर तुमचा कॉन्फिडन्स कमी केला तर त्याचा इम्पॅक्ट पेपरमध्ये पडते. त्याच्यामुळं आपल्याला ते पॅनिक व्हायचं नाही, कारण परीक्षा तर द्यावाच लागणार आहे. जे होईल, जो होगा सो देखा जाएगा असं म्हणायचं. तयारीला लागायचं, तयारी चालूच ठेवा. आणि तयारीसोबतच तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे ते मी सांगतो. जसं तुमचं आता स्टेटस आलंय, ॲप्लिकेशन स्टेटस आलंय, की बाबा आता मला समजलं की माझा पेपर 5 तारखेला आहे, किती, किंवा 5 फेब्रुवारीला आले, 5 फेब्रुवारीला. आता तुम्हाला टायमिंग बी कळली असेल, कारण का त्या स्टेटसवरून सगळं कळते, टायमिंग किती आहे काय नाही. तुम्हाला असं समजलं की बाबा माझा 3 वाजता पेपर होला आहे. किती वाजता पेपर होला आहे, 3 वाजता. ठीक आहे, 3 वाजता माझा पेपर आहे. तर तुम्ही आत्तापासूनच काय करायचं, आतापर्यंत तुम्ही मॉक टेस्टची प्रॅक्टिस केल्या, पण एनी टाइम कधी देत होत्या मॉक टेस्ट. कोणाला सकाळी उठलं की द्यायची सवय आहे, कोणाला रात्री झोपताना द्यायची सवय आहे, कोणाला दुपारी द्यायची सवय होती. पण आता, कारण कसं आहे, पोरगा आपल्या कम्फर्ट झोनचा टाइम बघते. म्हणजे आपल्याला ज्या वेळेस वाटायला असं की चांगला टाइम आहे, ह्या टायमाला मी पेपर देतो, त्या टायमाला पेपर दिले. पण आता तुमचा नाईलाज आहे, तुम्ही त्या दिवशी म्हणजे 5 फेब्रुवारीला तुम्हाला असं करता येणार की बाबा मला सकाळी द्यायची सवय आहे, मी सकाळी देतो, ते तर तुम्हाला करता येणार. 3 वाजताच तुम्हाला पेपर द्यावं लागेल, एवढं आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे. मग त्या टायमाला तुम्हाला जर आता 3 वाजता झोप येत असेल तर त्या दिवशी झोपच येणार आहे, असं म्हणजे प्रॉब्लेम होते. कारण आता काय करायचं, तुम्ही जर समजा तुमचा 3 वाजता टायमिंग तुम्हाला कळाला ना, तर त्याच टाइममध्ये तुम्ही मॉक टेस्ट द्यायचा बस. बाकी दिवसभर तुम्ही काय करा, पण टेस्ट कधी द्यायचा तुम्हाला, त्याच टाइमला. म्हणजे 3 वाजताच बसायचं आपल्याला. मेन आपण रिअल एक्झाम देवल्याला ह्या प्रकारे बसायचं. कारण पोराला प्रॉब्लेम येते, कारण पोराला सकाळ सकाळी किंवा कधी देऊन सवय पडते, पण पेपरच्या टायमाला तुम्हाला जर 3 वाजता जर दिलं तर तिथं गडबड होणे. त्याच्यामुळं आतापासूनच त्याच टाइममध्ये पेपर द्यायची आपल्याला सवय लावायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे हे. 3 वाजता तुम्ही कोणी जर 2 जर टेस्ट देत असतील तर 3च्या नंतर अजून एक टेस्ट द्या, काही प्रॉब्लेम नाही. पण 3 वाजता एक टेस्ट झालीच पाहिजे. त्या माइंडसेटनं आपण तयारी करायची आणि त्या माइंडसेटनंच पेपर द्यायचा आहे. म्हणजेच काय होते, तर ज्यावेळेस तुम्ही मेन पेपरला जाता त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ज्यावेळेस प्रॅक्टिस देताना ज्यावेळेस जसा टाइम गेलाय त्याच प्रकारचा टाइम तिथं मेन पेपरला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर एवढंच. तर थांबूत आपण ह्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.